हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतू तुझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस मला मॉल खूप छान. खरेदी करायला चाललो आम्ही. मॉल खरेदी करायला नाही चाललो आई, मॉल घेऊन चाललंय मॉल मध्ये शॉपिंग करायला. फिरायला तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला. लाडूचे छान असे फोटो काढले आणि आम्ही लाडूसोबत मस्त दुपारी टाईम स्पेंड केला, कारण दुपारी लाईट नव्हती पूर्ण दिवसभर. तर मग काही काम नव्हतं एवढं, त्यामुळं मग सर्व आवरल्यानंतर आम्ही दुपारी लाडूसोबत बसलो होतो आणि छान असे फोटो वगैरे बघत होतो. तर तुमच्यासोबतही शेअर केले. त्यानंतर मग 4 वाजले होते आणि आम्हाला नंतर बाहेरही जायचं होतं. तर म्हटलं मिस्टरांचं कपाट आवरून घेऊ, तर मग मी तेच करत होती. माझी आई नको ना तू जाऊ दे. ती मला वाढवा करत बबड्या लिद्दी दीदीला येतं का काही सांग घडी पा दीदीची घडी पा. म्हणजे हा छान हा कोण हा कसा घालायचा. इस्त्री करून किती भारी शर्ट आहे. हो आजी इस्त्री करूनच घालतं तुमचे नातू, बिना इस्त्रीचं नाही घालत. आमचे नाही भेटत. इस्त्री करायला लागेल का? तू बदल माझ्या पप्पा करते ना, माझ्या मम्मीला कशाला सांगणार. हा इस्त्री कर मला मम्मीला. तू बदल मम्मी करू नको, पप्पा करतील, तू काही करू नको. तर आता घरातलंही आवरायचं होतं, म्हणजे झाडझूड जाळ वगैरे काढायचं होतं. तर म्हटलं आधी कपाट आवरून घेऊ. तर माझं तर आवरलेलं होतं, तर मिस्टरांचं कपाट बाकी होतं, म्हणून मग त्यांचंही कपाट आज आवरून घेतलं. आणि रिद्धी बघितलं तुम्ही, रिद्धी मला मदत करत होती, मदत म्हणजे वाढवत करत होती. तर त्याच्यामुळं तिला म्हटलं तू आता लाडूसोबत खेळ. आणि आजी पण लाडूसोबत वरतीच होत्या, कारण लाईट नसल्यामुळे म्हणजे फॅनही लावता येत नव्हता आणि खूप गरम होत होतं, ऊन होतं बाहेर. त्यामुळं मग आजी पण वरतीच होत्या. आमच्या रूममध्ये थोडी हवा येते त्यामुळं. आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता माझं सर्व कपाटही आवरून झालं. आणि त्यानंतर मग आम्हाला 5-6 वाजता मॉलमध्ये पण जायचं होतं. तर आम्ही मग बाकीची तयारी केली आणि मॉलमध्ये जायला निघालो. हा देणारे हा बघ टकलू कुठे चालली तू. बाय बाय. आम्ही पण भूर चाललो आता. नाही तर साधारण 6-6:30 वाजले होते आणि आता आम्हाला जायचं होतं मॉलमध्ये. आणि आम्ही खाली आलो, तेवढ्यात मिस्टर पण आले होते आणि ते लाडूला घेऊन बसलं आणि त्याला वाटलं होतं मलाच फिरायला घेऊन जात आहे. त्यांच्याकडे गेला का वेगवेगळे आवाज काढतो. कसं काढत आम्ही हे बघ आता कोणी येईल का? येईल का? वाटतंय मला घेऊन चालले त्याला असं वाटलं आता गाडीवर चाललोय, मला गाडीवर फिरवणार आहे. आम्ही चाललोय. त्याला घेऊन झाली त्यांच्याकडे यायचं का? तिकडे राहील. बाय बाय. रातला तो कोणतो हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतू तुझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस मला मॉल खूप छान. खरेदी करायला चाललो आम्ही. मॉल खरेदी करायला नाही चाललो आई, मॉल घेऊन चाललंय. मॉल मध्ये शॉपिंग करायला. फिरायला चाललो मॉल मध्ये. हा आजीला मला दाखवायचं, आजीने बघितलं नाही. हा ना चला, तुम्हाला माहितीच आहे आमच्या घराजवळ रिलायन्स मॉल आहे, तर आम्ही तिथे शॉपिंग साठी चाललोय. आणि आजीला दाखवायला चाललो. आजीला दाखवायला चाललोय. चला चला चला. आजीने पिशवी घेतली, पिशवी भरणार एवढी. आम्हाला पण करून काहीतरी खाऊ घालणार आजी. हा, आणि लाडूला पाठवलंय मामाच्या घरी, म्हणजे ते राहुल दादाच्या घरी पाठवलंय. तर तो तिकडे मस्त खेळल, तोवर आम्ही जाऊन येतो 1 तासात. आणि लवकर जाऊ लवकर येऊ. चला. वातावरण किती छान आहे ना, आणि सनसेटचं वेदर एकदम.
सायंकाळची वेळ होती आणि वातावरणही खूप छान होतं, म्हणजे ऊन तर नव्हतंच कारण 6-6:30 वाजत आले होते. आणि आजींना ना आमच्या इथलं मॉल बघायचं होतं. आजींनी कधीच बघितलेलं नव्हतं, म्हणजे मुंबईमध्ये गेलेलं आहे त्या, पण त्यांना इथलं बघायचं होतं. तर मग त्या बोलल्या आज दिवसभर खूप बोर झालं आहे, लाईट पण नव्हती, काहीच नाही, तर चला आज आपण मॉलमध्ये जाऊ. तर मग आम्ही मॉलमध्ये आलो आणि येताना मस्त मी आजीचा हात वगैरे धरून आणला. आजींना म्हणजे आत्ताच ऑपरेशन पण झालं, म्हणजे महिना झाला तसं आजींचं ऑपरेशन होऊन, पण मग आजींना बोर झालं होतं घरी, तर म्हटलं चला आज मग आम्ही दोघीही त्यांना घेऊन आलो. आणि तुम्ही म्हणाल पूजाने आज साडी घातली चक्क मॉलमध्ये येताना, तर तिला अशीच हौस आली होती आज साडी घालायची, त्यामुळं मग तिने साडी घातली. तर तिचं असं म्हणणं होतं ड्रेसमध्ये ती थोडी जाड दिसते आणि साडीत बारीक दिसते, त्यामुळं मग तिने आज असंच साडी घातली. तर चला मग आम्ही आज मॉलमध्ये आलो. आजीला वाटलं असेल 50 रुपयाचं आहे. 150, 200, 250 कितीच आहे तो? आणि ते घ्यायचं ते 380 रुपयाचा. एवढं लागणार. ते मॉलमध्ये गेले नाही. आणि आज खरं तर शनिवार रविवार आहे ना मॉलमध्ये ऑफर असते, आणि आज शनिवार होता तर ऑफर पण चालू होत्या. तर म्हटलं चला काही ऑफर असतील चांगलं तर आपणही वस्तू बघू. तर आम्ही इकडे आलो होतो आणि हे बघा पूजा बघत होती मिररमध्ये ती बारीक दिसते की नाही. तर तिच्या हातात पण ड्रेस होता, तिला बघायचा होता. आणि गेल्यानंतर तर आजींनी पहिले त्यांच्या नातवांसाठी कपडे बघितले, तर आम्ही ना तिथे टी शर्ट्स बघत होतो, खूप छान छान होते, तर त्यांना खूप आवडले. आणि आजी ना म्हणजे त्यांना 3 नातू आहे, मुंबईला असतात, तर त्यांच्यासाठी छान असे ड्रेस बघत होते. आणि नाही इथे पूजा कुर्ता बघत होती, कुर्ते पण खूप छान होते, पण मग म्हणजे मला इतके नाही आवडले. पण मग आजीने एक कुर्ता घेतला, तो खूप छान होता, म्हणजे त्याचा कलरही खूप छान होता. तर आम्ही तिथे कुर्ते बघितले आणि पूजा म्हणत होती की हा कुर्ता आपण यात्रेसाठी घेऊ, पण मग मिस्टरांनी घातला नसता दोघांचाही, त्यामुळं मग आम्ही कॅन्सल केलं. आणि ऋषीसाठी एक घेतलेला आहे, तर तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही कोणता घेतला काय. तर आजींनाही आवडला होता. तर आजींना मॉलमध्ये आल्यानंतर भारी वाटत होतं, म्हणजे नाही का म्हणजे खूप दिवसांनी आल्या होत्या त्या, त्यामुळं त्यांना छान वाटत होतं. आणि कपड्यांची शॉपिंग तर आम्ही भरपूर केली तिथे. फोटो छान आहे पण ओरिजिनलमध्ये एवढं नाही चांगलं वाटत आहे. असं छान वाटतं का त्याची कॉलर खूप सुंदर आहे. पण तो गाऊन सारखा वाटतोय अगं, गळा बघा किती छान आहे. गाऊन सारखा वाटतोय. ओरिजिनल मध्ये कलर वेगळा वाटतोय त्याचा. आमच्या आजींचं काय चाललंय इकडे बघा ना आजी, इथं आहे ना. हा तरी छान आहे. त्याच्यापेक्षा हा बेटर आहे, म्हणजे ओरिजिनल मध्ये कलर हा छान दिसतोय. थोडा किती क्यूट आहे हा. थोडा येल्लो येल्लो. आणि थोडा मोठा लागला. पण याच्यात मोठी साईज पाहिजे. ती बघ ना खाली. नाही हा त्याच्यापेक्षा छोटा वाटतो ना. ही तो छोटा असल. साईजच नाही. इकडे पण आहे. याची साईज पाहून बघू का? थोडा किंचित मोठा लागला. हे बघा इथे ना लहान लहान मुलींचे टॉप्स आवलेले होते, तर याच्यातून ताईंनी एक टॉप काढला आणि स्वतः विअर केला. तर बघा छान दिसतोय, कलर पण छान आहे, येलो येलो डर्टी हा कलर. फायदा असतो बारीक असण्याचा. कुठे पण कपडे भेटतात. कुठं पण काही पण भेटून जातं. हे बघा इतके छोटे छोटे मुलींचे कपडे होते. खूपच बारीक झालाय. तुम्ही ह्या महिन्यात प्रोटीन पावडर परत चालू करा. सध्या हे म्हणता ब्लॅक पॅन्ट वर छान दिसेल. ब्लॅक जीन्स भारी दिसेल. अजून नाही भेटत. आणि मी आज एकदम बाई बनून आले. जाड दिसेल. मी जाड झाले ना म्हणून मी साडी घातली, थोडी बारीक दिसेल. नाही जाडच बरं आहे. बारीक आहे बा, मी किती बारीक झाली. मापाचं फूल. बघू. हा छान आहे. हा बघा. छोटा आहे हा पण छोटा आहे. साईज त्याला तर तुम्ही बघितलं असेल आम्ही थोडी जास्त करून कपड्यांची शॉपिंग केली. कपडे म्हणजे टॉप वगैरे घेतले, कारण ऑफरमध्ये ना आज खूप छान छान टॉप होते त्यामुळं. आणि आजींनाही घ्यायचे होते, तर आजी असं म्हणायला हरकत नाही की आज आजी आमच्या म्हणजे सुनांना आज मॉलमध्ये घेऊन आल्या होत्या, तर त्यांना खरेदी करायची होती म्हणून. तर चला आम्ही कपडे वगैरे घेतले आणि त्यानंतर आम्ही इथे परफ्यूमच्या सेक्शनमध्ये आलो. आम्हाला ना फेस वॉश आणि मास्क वगैरे घ्यायचं होतं, तर त्याला पण ऑफर चालू होती, त्यामुळं मग आम्ही ते बघितलं आणि तेही घेतलं. आणि त्यानंतर मग खाली आलो. म्हणजे बाळ रडत, म्हणजे फोन आला होता की बाळ थोडं रडते, त्यामुळं मग पूजा घरी गेली लगेच. आणि आम्ही ना
बाकीचं बघत होतो इकडे म्हणजे पायपुसणे वगैरे खूप छान छान होते. पण खूप मोठी स्कीम झाली की आम्ही हे जे बघत होतो ना तर हे दुसऱ्या व्यक्तीने घेतलेलं होतं आणि ते आम्ही आम्हालाच म्हणजे विकायला समजून आमचं बॅगमध्ये टाकून घेतलं. पण नंतर मग ती व्यक्ती आली आणि ती बोलली की आम्ही हे सगळं घेतलेलं आहे. तर आमचा खूप मोठा पचका पण झाला. तर असं आम्ही त्यांना परत देऊन टाकलं. चला आमचं झालं आहे भरपूर वस्तू घेऊन आणि पूजा गेली पुढे कारण बाळ रडत होतं. आता मी आणि आजीच निघालो आहे. थोडा अंधार पण पडला आहे. तर चला आता घरी निघतो आम्ही. तर आत्ता चालू आम्ही. तर थोडा उशीर झाला यायला कारण खूप गर्दी होती आणि शनिवार रविवार ऑफर असते त्यामुळं भरपूर गर्दी होती. तर पूजा तर आधी निघून आली होती, बाळ थोडं रडत होतं म्हणून. मग आम्ही आलो आता. आणि हे बघा आज पण कपड्यांची खरेदी केली ना. आमची नाही आहे याच्यात, आजीची जास्त खरेदी आहे थोडीशी. आणि आम्ही 2-3च वस्तू घेतल्या आहे ऑफरमध्ये ज्या होत्या त्या. तर चल तुम्हाला आजीचं दाखवते. आजी पण आमच्या इथे मॉलमध्ये आल्या ना बघा लाडू आपल्याला. तर आजींना ना त्यांच्या नातवांसाठी छान असे टी शर्ट्स घ्यायचे होते. तर हा एक घेतला आहे त्यांनी आणि खूप छान आहे म्हणजे मॉलमध्ये ऑफर चालू होती. तर त्यामुळं मग छान असे टी शर्ट्स घेतले. हा एक घेतला आहे आणि हा आमच्या दिसतो आहे. तर हा एक घेतला आहे. हा कलर खूप छान आहे. म्हणजे आता येतील ना सगळे यात्रेला येणार आहे तर आजी म्हणत होते त्यांना यात्रेला घालायला कामात येतील. त्यामुळं मग हे घेतले. आणि ऋषीसाठी कुर्ता घेतलेला आहे. हे बघा कुर्ता पण खूप छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे कुर्त्याची. तर त्याला आवडतं असा ड्रेस घालायला. तर त्याला आम्ही व्हिडिओ कॉल पण केला होता, मस्त दाखवला ड्रेस. तर त्याला पण खूप आवडला. तर हा एक कुर्ता. त्यांच्या नातवांसाठी मुसली घेतलेली आजीने मस्त म्हणजे मॉलमध्ये जाऊन. आजीची आज भरपूर खरेदी झाली आहे छान छान. आणि आमची पण थोडीशी आता आजी कपडे घेते म्हटलं आम्ही काही मागे नाही राहणार. आम्ही पण थोडीशी घेतली खरेदी करून. तर हा मी घेतलाय, तो मी बघितलं. हा बघा सिंपल आहे, घरी वापरायलाच घेतलेला आहे. छान आहे आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे याचा. कुठे यायला जायला पण छान आहे. तो ब्लॅक जीन्स वर खूप भारी दिसेल. छान दिसेल म्हटलं बघू आता. आणि असं उन्हाळ्यात पण घालू शकते, खूप असा मऊ कपडा आहे त्याचा. आणि पूजाने हे 2 टी शर्ट घेतले घरी वापरायला डेली यूज साठी. 99.99 चे हे खूप म्हणजे स्वस्त पडले. स्वस्तात मस्त आहे. कापड खूप छान आहे. म्हणजे किमतीच्या मानाने कापड खूप छान आहे. म्हणजे वाटत नाही 100 ला आहे असं, पण डेली यूजला छान आहे. हा पण एक आहे. हा पण तिला 99 रुपयालाच पडलेला आहे. मस्त आहे छान. हा क्रीम कलर आवडला मला, ब्लॅक पॅन्ट वर छान दिसेल. आणि मी हे एक फेस वॉश घेतलेलं आहे डिटॅनचं, डॉक्टर रशील यांचं. आणि आम्ही दोघींनी आता आमच्या गावची यात्रा आहे, आम्हाला खूप काम आहे. काम नाही करायचं अजून, काम करायचं आधी आम्ही 2 फेस मास्क आणलेले आमच्यासाठी. ज्यावेळेस लावू त्यावेळेस दाखवू. आणि माझ्या भावाने त्यांनी पण यूज केले तर ते बोलले होते की छान आहे डिटॅनचं त्यांचं. त्यामुळे मग आम्ही हे घेतलं. हे बघा आमच्या लाडूला पण सगळं बघायचंय. सगळं तुला काहीच नाहीये याच्यातलं. अरे कुठे जाते तू असं करते. हे बघ मम्मानी, हे बघ तुला काय आणलं, तुला तोंड धुवायचं का. धर आता आमच्या लाडूला दाखवतो आम्ही काय काय आणलंय. तर बस एवढंच आमची खरेदी होती, जास्त काही नव्हती. तर आता झालंय स्वयंपाक, अर्धा झाला, अर्धा करायचा आहे. तर आता तो करून घेतो. तर चला बघत राहतो पुढे काय काय होतं काय काय नाही अजून. मग घरी आलो. घरी येऊन तुम्हाला सर्व वस्तू दाखवल्या. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलो. आणि आज स्वयंपाक करायचा होता शेवग्याची भाजी. तर शेवग्याची भाजी आज 2 पद्धतीने झाली, एक शेंगदाण्याची आणि एक काळ्या मसाल्याची. तर पूजाने काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी केली होती. तर इकडे सर्व सामान काढून घेतलेलं होतं. कांदा लसूण. तर कांदा परतायला टाकला. आणि मसाल्याची भाजी म्हणजे आपण वाटण करूनच करतो, त्यामुळं मग इकडे 2 कांदे घेतलेले होते कापून. त्यानंतर मग त्यात लसूण टाकला आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तो परतून घेतला. थोडासा जास्त म्हणजे असा ब्राऊन कलर आला ना तर भाजीला पण कलर छान येतो त्यामुळं. आणि मग खोबरंही परतून घेतलं छान असं. आणि आम्ही मॉलमधून आहे ना आज चिली गार्लिक ते काय होतं चिली गार्लिक पोपर्स तर ते आणलेलं होतं. तर छान होते ते पण आम्हाला तळायचे होते. तर इकडे मसाल्याचं वाटणही झालेलं होतं. आणि पूजा ना एक साईडला भाजी टाकत होती आणि मी एक साईडला ते चिली पोटॅटो गार्लिक आम्ही जे आणलेले होते तर ते तळायचे होते. तर इकडे फोडणीला तिने जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. आणि कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर ना भाजीला एक वेगळा स्मेल येतो, मग भारी वाटतं. तर मसाला वाटलेला होता तर तो टाकला आणि छान परतवून दिला. आणि एक साईडला मीही ते तळून घेतलं. तर तुम्ही बघताय
आणि ना फ्रोझन असतं ते आणि वर्षाची गॅरंटी होती त्याची, त्यामुळं आणि म्हणजे चांगलं होतं जास्त. आता एवढ्या दिवसात आम्ही काही खाल्लेलंच नव्हतं तेलकट वगैरे बाहेरचं, त्यामुळं मग घरीच आणलं आणि सर्वांसाठी, त्यामुळं मग थोडंसं तळलं आणि छान लागलं सॉससोबत खायला, मस्त वाटलं. कधी न म्हणजे खूप दिवसांनी खाल्लं त्यामुळं मग छान वाटलं. आणि इकडे भाजीची तयारी झालेली होती, म्हणजे मसाला परतलेला होता, मग लाल तिखट वगैरे त्यात टाकलं आणि हे बघा भाजी रेडी झालेली होती. मध्ये थोडंसं शूट घ्यायला जमलं नाही कारण बाळाचा आवाज नंतर यायला लागला तर तो पण रडत होता, त्यामुळं मग ती तिकडे गेली. आणि चला आमचं सर्व जेवण वगैरे झालं आणि आता उद्याची तयारी करायची आहे, घर आवरायची. तर तुम्ही उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.